तुझी मेहनत आहे ती, समजलं का? पाठवलं ना लेकाने वस्तू पाठवली, त्याच्यामुळे आम्ही जाम खुश. आता गाडी तुमची कुठे आहे असं काय सगळेजण विचारायचे. रंग छान आहे, मोरपिशी कलर आहे, खूप वर्ष जुनं आहे ते. हा कुठे माया मागा मागा फिरतो हे टी शर्ट? काय दाखवतोस मला, बोल आता. हा ते बघते मी. आज काय कुणाला जेव्हा मला काम नाही करून देतात, सारखं आपलं त्यांचं काय नाही काय चालू आहे. घरात सगळं काम बाकी आहे. ही रोपं बघा, हां मस्त रोपं झालेली आहेत. ही माझी वालीच्या शेंगा, माझ्या वालीच्या शेंगा बघा, ही मी लावलेल्या आहेत माझ्यासाठी, कारण मला ही भाजी खूप आवडते. कुणाला जेव्हा लक्ष देत नाही वालीच्या शेंगांना, कारण त्यांना ती भाजी आवडत नाही ना, म्हणून. बघा किती मस्त अशी रोपं आलेली आहेत माझी. फक्त आता हे बाकी आहे उगवायचं, ते पण येईल बाहेर. लावायचे बरीचशी कामं पडलेत. इकडे शेरू काय तिथे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. वाजलेत किती, सकाळचे 8 वाजलेत. आमचं आज काही कामच नाही झालेलं आहे आणि कोणाचे बाबा काही काम मला करून देत नाही. आता पण मी घरामध्ये काम करत होती, मला म्हणतात तू काम सगळं साईडला ठेव आणि बाहेर आहे पहिला. नुसतं टाईमपास चाललं आहे सकाळपासून. काय आता फुलं बघायचे, लावलेली जी झाडं आहेत ना, म्हणजे 3 झाडं बघा आपण लावली नवीन ना, त्यांचं काय प्रोग्रेस ते बघायला सांगतात. असं ह्याचं पपनीचं झाड पण ती फुलं आता फुलून झालेली आहेत, सगळी फुलं फुललेली आहेत. तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं. आणि या फुलांचा काय सुगंध दरवळतो. चाफ्याला कसा सुगंध असतो ना, तसाच एकदम असा मंद मंद सुगंध. म्हणजे आता बघा मी त्या झाडाजवळ उभी आहे आणि मी तिकडे आपल्या इथे पडवीच्या बाहेर झाडू काढत असली ना, असा वाऱ्याबरोबर इतका सुंदर असा सुगंध या फुलांना आहे ना, खूप मस्त आहे. आता फळं बाहेर आलंय का, फळं दिसतात का तुला? हलकी हलकी फळं ना बाहेर एक चाललेली आहेत. तुला नाही निरीक्षण करावं लागतं. फळ दिसतं तुला, निरीक्षण नाही केलं तर नाही दिसणार. नीट निरीक्षण कर. मी तुझ्या चेहऱ्याचं आधी निरीक्षण करते आणि मग झाडाचं करते. माझ्या चेहऱ्याचं, तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद तो मी बघते आधी. फळात बघ, असं फळात फुलं फुलांचं पाकळी आहे ना, हा ती गळलेली आहे ना काही काही ठिकाणी बघ. आणि फुलं आहेत ना त्याच्यात पण बघ नीट, मागच्या साईडला हिरवं हिरवं असं दिसतंय, ते फळ आहे. हा 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 दिसलं आतून येत आहे फळ बाहेर बघा. पपनीस बोट नाही दाखवत आहे मी, ते बारक फळ, ती बारकी दिसते, ती दिसतंय बघितलं. पाकळ्या पडल्यात बघ तिथे. हा माहिती आहे ते गोलवाला. त्यात बघ फळ आहे दिसतं. आणि मधमाशा बघा कशा, मधमाशा भरपूर भिनभिनतात. हे असं ऊन हलका हलका ऊन पडलं ना, ते खूप चांगलं. त्याला ऊन पाहिजे ना, थोडं ऊन झालं तर फळ पटापट तयार होणार चांगलं. त्याला सुगंध एवढा आहे ना की मधमाशा बघ किती आहेत आणि मध किती आहे त्याला बघ. ही तुझी मेहनत आहे ती, समजलं का? मेहनत तर करायला. हा मग तुझी मेहनत आहे. गेल्या वर्षी पण भरपूर त्याला खत पाणी केलं होतं. फळं कशी येत नाही आणि आता खूप टेन्शन वाटत होतं मला. हा यायला पाहिजे, मला वाटलं आपल्याला माहिती आहे ना किती वर्षाला येतं काय का. ते हे झाड झालं का, ते फणसाचं झाड आपलं रुजलं व्यवस्थित? हा त्याचं पण पान आता वर यायला लागलं, फुलेल उद्या परवा 2 दिवसात नवीन पान उघडेल तुझं. चला तुम्हाला पण जरा दाखवते. झाड उघडेल ते 2 दिवसात उघडेल ते चांगलं. आता ही पण भदभदवून वाढेल बघ, त्याला खत पाणी झालंय ना, मस्त वाढेल. रान पण तेवढं वाढलंय ना बदबदून, तेवढी साफसफाई पण करायला लागणार आहे रानाची. हा काटल्याच्या वेली फळं धरतील ना तेव्हा दाखवूया आपण. फळ तर आता धरायला लागली आहे. चला जरा एक फेरफटका मारतो. त्याला काय झालं, काय चावलं असेल काहीतरी. हा अरे पान फुललंय. फुलणार ते पान आता 2 दिवसात ते उघडणार. हा ते बघा दिसतंय तुम्हाला फणसाचं पान बघा. हा आम्हाला म्हणजे माहिती पडते, कारण ते आणलं तेव्हा केवढूस होतं, आता त्यात वाढ झालेली आहे. म्हणजे झाड आपलं व्यवस्थित असं झालंय, तयार झालंय आता. ते आता हे व्हायला लागलं. ते आता सीताफळाला पण पालवी फुटले ना. ह्याला बघ काय आलं बघ, त्याला काय चावतंय, डोंगरा चावला वाटतं बघ. मोठी मासकी आहे ती त्याला त्रास देते. बघा कसा गोल गोल फिरतोय. वाघ्याला बांधून ठेवलंय, कारण दोघं जण पण सोडलं ना, ते आत्ताचे घरी आलेत दोघं पण. चला तो बघ, तो ओरडतोय. आणि काल बघा आपली गाडी आलेली आहे, तुम्हाला मी सांगितलंय मागच्या व्हिडिओमध्ये. कुणालने आम्हाला थोडंसं सामान पाठवलंय, म्हणजे थोडंसं धान्य आणि कुणालच्या बाबांसाठी आणि माझ्यासाठी
त्यांनी पावसाळी वस्तू पाठवली, ते तुम्हाला मी दाखवते. कुणालच्या बाबा जाम खुश आहेत. हा पावसाळी चप्पल काय आपण काय रेनकोट घालतो. ना लेकाने वस्तू पाठवली त्याच्यामुळे आम्ही जाम खुश आहोत. असं एकच वस्तू आहे, कारण आता अचानक गाडीचं पण ठरलं नाही यायचं गावाला, त्याच्यामुळे अजून त्यांनी भरपूर असं सामान पाठवलं असतं. ही बघा आपली गाडी आली म्हणून आपलं असं परिपूर्ण झालेलं आहे. आता फक्त कुणाला का झालं तुम्हाला मी दाखवते. शूज माझे लेकाने पाठवलं ना म्हणून जरा आनंद. आम्ही काल बोलता आमचं सगळं चालू होतं. बघ माझ्या लेकाने मला शूज पाठवले. मी म्हणते कुणाच्या बघ माझ्या लेकाने ब्रँड बघ किती महागात चप्पल पाठवले. असं मला मी दाखवते. तर ह्या बघा ह्या पावसाळी चप्पला कुणालने पाठवल्यात, स्वतः शॉपिंग करून त्यांनी पाठवलेलं आहे डीमार्टमधनं. हे कुणालच्या बाबांसाठी, त्यांच्यासाठी मी बोललेले साधी स्लीपर हवी होती कारण त्यांच्याकडे आहे चप्पल, पण तरी त्यांनी चांगले असे महागातले पाठवले. आणि हे शूज बघ माझे चांगलेत का तुझे चांगलेत? तुला आवडलं ते तुला पाठवलं, मला काय नाही तुला दाखवले. बाबू टी-शर्ट खराब पडतो. पिन ठेव तुला कामाला. पितळेचं आहे. बाबू दादाने काय पाठवलं तुला? काय पाठवलं? वाघ्या शेरूसाठी पण खाऊ घेतला होता, पण ते त्याने ऑनलाईन ऑर्डर केलेली ना, ते म्हणजे उशीर आला रात्री. त्या दोघांसाठी पण खाऊ त्यांनी खरेदी केला होता. दादानी येणार आहे, दादा तेव्हा घेऊन येणार आहे तुमच्यासाठी खाऊ. हा मुंबईला नेली गाडी आता काय गाडी साफ करतो? काय करू गाडी साफ तर झाडांचं ते नारळाचं करायचंय का? आज नाही करायचंय? करू. नारळाचं काय बघा टेन्शन नाही. मग कुठलं करायचं? पहिला तो आंबे करून घ्यायला लागतील. एक दोन राहिले ते बारकी आहे ना तो. हा मोठा आंबा बारका आंबा तो. हा बेली लावायला लागतील. आता तुला काय वाटतं बेली नको लावायला? बेली मोठ्या झाल्या, पाऊस पडतोय चांगला. इथे शीटच्या मागे काय काय बघ जरा. ह्या शीटचे कव्हर आहेत ना चैन वाले, त्या मागे बघ काय काय सामान दिसतंय मला. जरा बघ काढ सगळं काम करतो ना सगळं. तिथे गरमी बिरमी व्हायची ना. हे तू जरा एक मिनिट, आता मला आठवण आली. तर तू मला वाटतं तू सांग सगळ्यांना असं की मग ते काका म्हणजे आता गाडी तुमची कुठे आहे असं काय सगळेजण विचारायचे. तर तू जरा सांगितलं असतं बरं होईल. मी काय इलेक्शन ड्युटी लावतो. इलेक्शनच्या ड्युटीला गाडी आपली तिथे होती 2.5-3 महिने. आपलं आता बघा मुंबईमध्ये इलेक्शन झालं ना, त्या इलेक्शनच्या ड्युटीला आपली ही गाडी होती. आणि कुणालचे बाबा तिथे होते कामाला वगैरे. आणि काय चांगलं होतं पेमेंट वगैरे. हा तेच सगळ्यांना असं चिंता लागून राहते ना दादाच्या कामाचं काय झालं काय. हा टेन्शन नव्हतं. म्हणजे समजा ना वर्षभराची कमाई कुणालच्या बाबा 2-2.5 महिन्यात करून आलेले आहेत. आणि होणार अजून केले असते तर अजून आता पुढे पण इलेक्शन आहे. हा म्हणजे सगळ्यांना अशी चिंता लागून राहते ना. सगळ्यांच्या अशा कमेंट्स असतात की ताई आता दादांच्या कामाचं काय. त्याच्यामुळे ह्या गोष्टी मी तुमच्या शेअर करते. म्हणजे वर्षभराचा आमचा जो खर्च आहे खाण्यापिण्याचा वगैरे तो सगळा निघालेला आहे. इतकं ते 2.5-3 महिन्यामध्ये कमवून आलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला कोणा सर्वांना चिंता वाटते म्हणून तुम्ही सर्वजण विचारता. तर असं काही नाही, सगळं व्यवस्थित चालू आहे. मुंबईची गरमी बाटली पण विरघळली. वातावरण कसं एकाएकी सगळं चेंज. मग अशी ऊन होतं कडकडीत आणि आता बघा कसा पाऊस पडतोय. जास्वंदीच्या झाडाकडे जरा बघा तुम्ही, फुलं बघा किती धरलेत ती. अशी भरपूर फुलं आपल्या प्रत्येक जास्वंदीला आलेली आहेत. खूप मस्त पाऊस. तर बाहेरचं थोडंफार काम आम्ही केलं आणि मग आलो हॉलमध्ये. आज आम्हाला हॉल क्लीन करायचा होता. आम्हाला म्हणजे मी आणि कुणालचे बाबा असं दोघंजण मिळून आम्ही हॉल साफ करणार होतो. तर सगळं सामान जे काही होतं म्हणजे सोफा वगैरे जे आहे ते साईडला केलं, पुढे करून ठेवलं. जाळेवर सगळे पाडून घेतले पटापट आणि दारं खिडक्या सगळं पुसून घेतलं. जे काही सामान दारं खिडक्या ह्याच्यावर ठेवलं होतं सगळं व्यवस्थित पुसून वगैरे लावलं. पंखा क्लीन करायचा होता. पंखा क्लीन करायचं म्हटलं का थोडंसं म्हणजे आम्हाला थोडीशी अडचण होते. आमची दोघांची पण हाईट पोचत नाही पंखा साफ करायला. त्याच्यामुळे सोफ्याच्या वर असा एक टेबल ठेवला आणि मग पंखा क्लीन करून घेतला. फक्त हॉलची क्लिनिंग केलेली आहे. किचन साफ करायचं आहे. म्हणजे माझा असा विचार चालू आहे की 1-2 दिवसामध्ये किचनसुद्धा क्लीन करून घ्यायचं. स्ट्रॉंग आहे खूप. हां रंग छान आहे. मोरपिशी कलर आहे. तर कुणालच्या बाबा ना ते हे टाकतात औषध, ते काय फॉरेस्ट जीवजंतू जे औषध आणलं ते आता टाकायला त्यांनी घेतलंय. आज पाऊस जरा कमी आहे ना त्याच्यामुळे ते टाकून घेतात. रंग बघा कसा आहे, वासच्या खूप येते ना. स्ट्रॉंग आहे खूप.
असं. तेच ते बघ चिकाळ्या कशा हे करतात. मला वाटलं हे आहेत काय. तर त्यांची औषध फवारणी चालू आहे कुणालच्या बाबांची घराभोवती. तोपर्यंत म्हटलं मी इथे एक राऊंड मारते. माझं ना देवघर साफ करायचं आज. म्हणजे हॉल क्लीन करून झाला, देवघर राहिलं आहे ते आता म्हटलं थोड्या वेळाने करून घेते. तर आज जास्त कमी बाहेर आली नव्हती सकाळपासून, कारण कामातच होते मी. आत्ता म्हटलं जरा एक राऊंड मारूया. फुलं वगैरे बघितलीच नाही आहेत. आज जरा पाऊस विश्रांती घेतली पावसाने, म्हणजे पडलाय पाऊस पण खूप कमी पडलाय, त्याच्यामुळे जरा बरं वाटतंय. एक बाहेर राऊंड मारायला मिळालंय असं आहे ते. उठू मी इकडनं. टॉयलेटच्या इथे पण. शेरू इकडे आहे तू. वाघ्या कुठं आहे? काय रे वाघ्या कुठं आहे? काय कामं करायला घेतली का? हे पुढं पुढं असतात. वास किती स्ट्रॉंग आहे ना. संपलं का आहे अजून? आहे मी संपूर्ण घरात संपवणार. घरामध्ये पण घराच्या भोवती टाकणार. ए शेरू तर इकडे इकडे टाक ना ह्या साईडला. टाकीच्या इथे, त्या टाकीच्या इथे जाऊ दे. शेरू आहे तिकडे. जिथे आपला वावर आहे त्या साईडला टाकायचं. बाकी काय. शेरू इकडे आहे बेटा. त्या नाकात त्या वास जातोय स्ट्रॉंग. हा बघा कडुनिंबाचा पाला काढलाय मी आता आपल्या झाडाचा. वरती कोवळा पण आहे. कुणालच्या बाबांच्या दवाचा टाकून झालं घराभोवती, टॉयलेट भोवती. आणि आता पुन्हा झाडांना खत टाकतात. आपलं जामचं झाड आणि आंब्याचं झाड. आंब्याचं झाड झालं ना करून. जामच्या झाडाला बघा कटिंग केलेलं ना, त्याला आज खत पाणी करतात. आणि त्याला की नाही बारीक बारीक कोंब पण फुटलेत. हे घे. हे झाड आपल्याला किती उपयोगी पडलं कडुनिंबाचं. हा सगळ्या झाडांना आपण वापर केला की नाही कडुनिंबाच्या झाडाचा. मस्त झालं आपलं कडुनिंबाचं झाड. एकदम छान झालं. झपाट्याने वाढलं ना हे झाड आपलं. असं बोलतात कोकणामध्ये कडुनिंबाचं झाड होत नाही ना. लाल मातीत नाव नाही पण आपण बघ जेव्हा झाडं आणली तेव्हा आपल्याला सांगितलं होतं ना होणार नाही जगणार नाही. मातीत नाव होतं. हा पण आपलं झालं पण. झालं म्हणजे की लाल मातीत ते आपण ते काय दगड आहे ना लाल खाली, हा त्याला दगड विगडीची जागा लागते. असं आहे काय. मस्त झालं आपलं झाड कडुनिंबाचं. केवढं मोठं झालंय बघ. झपाट्याने तेच झाड वाढलंय. एक मेलं की नाही. हा एक झाड आमचं मेलं. 2 आणलेलं आम्ही. एक मेलं ही खरी गोष्ट आहे. पण एक झालंय ते मस्तच झालंय. पण सगळ्यात वेगाने वाढलं की नाही ते झाड कडुनिंबाचं. दिसत बारीक बारीक कोंब आलेले दिसले का? दिसले का? ते वर आहे ना, ते खालच्या नंतर तोडायचे. ते आता वाढू दे. वाढतात तर वाढू दे त्याला. ह्याला काय शेण राख आणि काय गांडूळ खत हेच टाकणार आता. असं सगळं चालू आहे. आता किती झाडं बाकी अजून 4-5. याला आता सगळं बाजूनी पूर्ण टाकतो. त्याच्यात वेली टाकता येत नाही म्हणून पूर्ण टाकतो. आता व्यवस्थित टाकतो. जास्त खत टाकतो याला. वेली घालता येते म्हणून मी पुन्हा आणलंय. वेली घातल्या ना त्याच्यात छान होईल. माती याच्यावर माती टाकायची. इथे ना दगडी या काढायला पाहिजे आणि तिकडे चिरे लावूया आपण. काय वाटतं? चिरे छोटं झाड आहे, याला चिरे लावून काय करायचं? हे झाड तसं नाही दिसायला चांगलं. एवढं होणार. नारळाच्या उंची एवढंच होतं. फक्त फांद्या फुटतात भरपूर साऱ्या. चला अजून टाकतो थोडा खत आणून. इथं माती टाकतो वर आणि शेत टाकून मस्त करतो. हा गवत पण आहे पडलं, तो पण टाकून दे सगळा पालापाचोळा. साईला पडलंय. चल बाबा मी जाते आता घरी. माझं मंदिर साफ करून घेते. गरमी होतेच आहे. पाऊस थांबला तर गरम व्हायला लागलं लगेच. तर आता इथे बघा मी घेतलंय देवघर साफ करायला. सगळं काढून घेते. फुलं वगैरे आहेत ती. आणि ही जी फुलं वगैरे असतात ना ते सगळं खत म्हणून मी याचा वापर करते. ही बघा ही आपली फुलं. असं एक ताट आहे ना ठेवलेलं आहे माझ्याकडे मंदिराच्या खाली. लादी आणि त्याच्या खाली एक ताट टाकून ठेवते. म्हणजे काय फुलं काही असेल अगरबत्तीच्या काड्यावर ते सगळं त्यातच जमा करते. आणि ते ताट भरलं का मग झाडांमध्ये खत म्हणून त्याचा वापर करायचा. आता हे जे मंदिर आहे ना ते मी पूर्ण डीप क्लीन करणार आहे.
त्याच्यामुळे हे कसं करते ते पण तुम्हाला मी दाखवते. तर हे बघा मंदिर साफ करण्यासाठी म्हणजे डीप क्लीनसाठी मी काय वापरते तर हे खोबरेल तेल घेतलेलं आहे आणि एक कपडा घ्यायचा. आता हे मंदिर आहे ना पुसून झालेलं आहे. आता त्याच्यावरती हे तेल टाकायचं. आपलं जे मंदिर आहे एकदम चमकतं. बस. तुम्हा सर्वांना हे माझं देवघर ना खूप आवडतं. म्हणजे खूप जणांच्या कमेंट्स असतात की तुझं देवघर खूप छान आहे. तर अशा प्रकारे बघा हे मी क्लीन करते. त्याच्यामुळे असं छान असं राहिलेलं आहे देवघर हे आपलं. आणि खूप वर्ष झाली हा या देवघराला. खूप वर्ष जुनं आहे ते. पण आहे तसं आहे. अजिबात असं कुठे पण असं खराब किंवा असं काही झालेलं नाही आहे. बघा असं हा एक कपडा घ्यायचा. म्हणजे तेल टाकलं ना ते तसं सगळीकडे फिरवत जायचं. एक शायनिंग येते आपल्या मंदिराला. या लाकडाचं आहे ना हे. शिसव लाकड म्हणतात ना, शिसव त्या लाकडाचं आपलं हे देवघर आहे. हा रस्ता बंद झाला मधला ना पावसामुळे. नाही बंद झाला होतात पोरी होतात बंद झाल्या. हा सगळ्यांना हाय करा बघू ते पोरीनो. तेव्हा आरोही आणि मृण्मयी आल्यात. त्यांना असं वाटलं की कुणाला आलंय मुंबईवरनं म्हणून धावत त्याला भेटायला आल्या. तुम्ही गाडी बघितली असेल म्हणून तुम्हाला वाटलं असेल ना. नाही कुणाला तर येणार आहे पुढच्या आठवड्यात येईल. मी तुला सांगेन ना अगोदर सांगेन मी तुम्हाला. फोन करीन मम्मीच्या फोनवरती. कसला फूल कशाला शाळेत न्यायचंय मग घालायचंय केसात. मग काय करायचंय सांग तर खरं. मग सांगितलं तर काका देईल ना पटकन. कळी हवे का फुललेलं फुल हवंय. मग काका देईल. काकाला सांग ना देणार काकाला. आता मी जाते थांब. आता मी फुलं जमा जाते ना मला पूजा करायची ना मग तेव्हा देते मी काढून. थांब जरा एवढं फक्त मला जरा साफ करू दे मंदिर. तर आरोही आणि मृण्मयी यांना आपल्या बागेतली गुलाबाची फुलं ना काढून दिली मी. मला वाटतं जवळजवळ 3 ते 4 गुलाबाची फुलं फुलली होती. त्यांना ना कशाला तरी हवी होती. त्यांनी सांगितलं नाही मला पण काहीतरी त्यांचं खेळायचा कार्यक्रम होता त्यात त्यांना हवी होती. त्या फुलं घेऊन गेल्या. आपल्या देवासाठी पण सगळी फुलं मी काढून घेतली. म्हणजे चाफा आहे, नंदाची फुलं, आज ना जास्वंदी भरपूर होत्या आपल्या बागेमध्ये, मोगरा. आणि मग फुलं काढून देवपूजा पण बघा माझी करून झालं इथे. काय झालं तो दरवाजा पुरा हे झाला. घालतील का आम्ही तर कुणालने मुंबईहून तांदूळ आणि गहू पाठवले होते आमच्यासाठी. तर तेच आम्ही इथे डब्यामध्ये भरून ठेवतो. झालं बघा आता संध्याकाळचं रुटीन. जेवण करायचं आता म्हणून आलेले किचनमध्ये. तर चला आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता मी इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक शेअर करा. बाय बाय सर्वांना.